वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर येथून श्री संत सखाराम महाराज पायदळ दिंडी सोहळ्याचे आज भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तब्बल 139 वर्षांची गौरवशाली परंपरा जप्त निघालेल्या या दिंडीत 100हून अधिक वारकरी सहभागी झाले असून सखारामपूर ते भेडवड परिसर विठ्ठलमय झाला होता. जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर येथून श्री संत सखाराम महाराज पायदळ दिंडी सोहळ्याचे 1 जुलै 2026 रोजी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले. सालाबाद प्रमाणे निघणाऱ्या या दिंडीने यंदा 139 वर्षांची अखंड आणि गौरवशाली परंपरा पूर्ण केली आहे. ही दिंडी परिसरातील वारकरी आणि भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. टाळ मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या जयघोषात 100हून अधिक वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी मार्गस्थ झाले. दिंडीच्या स्वागतासाठी सखारामपूर ते भेडवड मार्गावर हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांची उधळण, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या अखंड घोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोदचे सभापती प्रसन्नजित पाटील, दादासाहेब पाटील, दीपक पाटील, हरिभाऊ पाटील, रामभाऊ जाणे, योगेश भिसे, विठ्ठल अवचार यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. दिंडीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. भेडवड येथे अवचार परिवारातर्फे वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दिंडीने भेडवड भास्थान मार्गे पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. शेकडो वर्षांची परंपरा, विठ्ठल भक्तांचा उत्साह आणि अखंड हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.